सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। प्राणमय कोशापर्यंत आपण आलो आहे। संकल्पना ही आहे याची की आपण अन्नमय कोशाचं स्वरूप पाहिलं। अन्नमय कोश म्हणजे आपला देह। त्याचं वैशिष्ट्य मुळात देह हा अन्नापासून जन्माला येतो। अन्न खाऊन तो जगतो, अन्नामुळे जगतो किंवा अन्नामुळे त्याची वृद्धी होते, वाढ होते आणि दुसऱ्यांचं अन्न निर्माण करण्यासाठी तो देह कामी येतो नंतर। हा झाला अन्नमय कोश। अंतर्बाह्य तो देहाला अन्नाने म्हणजे अन्न वेगवेगळ्या रूपात, रक्ताच्या मांसाच्या कशाच्याही रूपात, पाण्याच्या ह्याच्या त्याच्या, अन्न हे त्याला पूर्णपणे व्यापलेलं आहे। आणखीन एक गोष्ट पाहिली आपण, अन्न खाऊन हा देह जगतो। अन्न प्रमाणाबाहेर खाल्लं की अन्न या देहाला खातं। फुगा असतो, फुगा तो लहान आहे का मोठा आहे, त्याचा आकार किती आहे, इथपर्यंत त्याची
फुगवण्याची कपॅसिटी किती तितका तो फुगवायचा असतो. कुठेतरी मोठा लांबसडक फुगा पाहिला आहे आणि असाच हा छोटा फुगा मला फुगवून हवा आहे म्हटलं तर तो फुटतो. त्याच्याप्रमाणे 100 वर्षाचं जीवन आहे आपलं. 100 वर्षाच्या जीवनामध्ये जितकं अन्न एक ॲव्हरेज जेवढं अन्न याच्यामध्ये भरलं जातं, वापरलं जातं, उत्सर्जित केलं जातं आणि काही अन्न तसंच राहतं, काही अन्नावर देह वाढतो. त्या देह वाढण्याची सुद्धा जी कपॅसिटी आहे, वेगळ्या पद्धतीने आज आपण ते अभ्यासतो आहोत. तर ती जी देह वाढण्याची जी कपॅसिटी आहे, वाढला ना, वाढून 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 व्यवस्थित म्हणजे झालं आहे सगळं. जे काय क्रिया कर्म करतो आहोत आपण, तर त्याची जी झीज होते ती पण भरून निघते, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. आणि अन्न आतमध्ये जाऊन आता अन्न मुरण्याची क्षमता जर हळूहळू कमी होत चालली आहे. तर ते किती जाणार ना अन्न. आणि त्याच्यामुळे काय होतं मग माहिती आहे, अन्नाचा भाग जास्त झाला. या जगामध्ये डार्विनची थिअरी आहे, ज्याची शक्ती जास्त तो बलवत्तर. त्याच्यामुळे शरीरात जर अन्नाचा भाग जास्त झाला तर अन्नाची शक्ती वाढते आणि आमच्या देहाची शक्ती कमी होते. मग अन्न या देहाला खायला सुरुवात करतं. म्हणजे आपल्या शरीराचे जे अंतर अवयव असतात सूक्ष्म सूक्ष्म, त्याची नासाडी झीज व्हायला सुरुवात होते या ना त्या रूपाने. असा महत्त्वाचा आशय त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. नंतर प्राणमय. आता हे कोश का सांगितलेले आहेत? कोश याचा अर्थ एका कोश म्हणजे आवरण. या मायेच्या जगात आपण वावरावं, काही नाही, त्यात आपलाच फायदा केलेला आहे ईश्वराने. आम्हाला वासना होत्या, वासनांमुळे जन्म झाला आमचा. जन्म झाल्यामुळे कर्म आम्हाला प्राप्त आहेत. आम्ही जर या मायेच्या जगात रमलोच नाही तर कर्म कशी करणार ना. मायेच्या जगात आम्ही रमलोच नाही तर कर्म कशी करणार. मायेच्या जगात आम्ही रमावं यासाठी 5 कोशांमध्ये, इतकं सोपं नाही आहे. देह आला आणि देह गेला. कुणाला एकदम संन्यास घ्यावासा वाटला तर काय करायचं. प्रयत्न असा केला गेला आहे की 5 कोशांमध्ये हा देह बांधला गेला आहे. काय असतं माहिती आहे का? कुरिअरचं पार्सल, मग ते कुठल्या 7 समुद्रापलीकडे फॉरेनला सुद्धा जाऊ दे, असलं दणदणीत बांधून ठेवतात की ते तुटत नाही, काहीही होत नाही त्याला. त्याप्रमाणे सर्वसाधारणतः 100 वर्ष जगणारं हे जे पार्सल आहे, मध्येच कुठे लुडकायला नको, कर्म सोडून भलतीकडे भटकायला नको.
सर्वसामान्य माणसाचं. हां, बाकी काय, ती केलेली असेल उपासना तर तो घेईल संन्यास. शक्यतोवर देवाचं हे जे ब्रह्मदेवाची ही जी सृष्टी आहे ती फेल जायला नको ना. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते जे पार्सल इथं पृथ्वीवर पाठवलेलं आहे देहरूपी, त्याची कर्म पूर्ण झाली पाहिजेत का नाही, का त्याला जन्मामागोमाग जन्म देत राहायचे. यासाठी भरभक्कम पंचकोशांमध्ये बांधून हा देह पाठवलेला आहे. आणि मनुष्य जर सुज्ञ असेल, तो जर उपनिषदांचा अभ्यास करेल, तर कर्म करण्याबरोबर तो या प्रत्येक गोष्टीतनं जसजसा अलिप्त होत जाईल तसतसा तो हळूहळू एकेका कोशाला, जशा आपण गाठी सोडवतो तसं बाजूला करून त्यातून स्वतःचा तो शोध घेईल. म्हणजे हा जो परमात्मा आहे, इथे काय आहे, खूप विषयांची गुंतागुंत करायला नको आपण. मग तो परमात्मा तो आहे का, मग तो तर अंशरूपाने आहे ना असं म्हटलं होतं ना, मग ते काय, ते प्रतिबिंबित आहे ना तो. तसं नाही, या विषयाशी संबंधित आपण एक कल्पना अशी केली, समजा म्हणजे आपल्याला कळायसाठी हे कोश म्हणजे काय, तर आपल्यातलं हे जे चैतन्य तत्व आहे ह्याला हे मधोमध्ये सेंटरला आहे आणि ह्याच्या भोवती 5 कोश आहेत. 5 कोश आहेत, 5 आवरणं आहेत, 5 कव्हर्स आहेत त्याला, अशी एकावर एक 5 कव्हर्स आहेत. सगळ्यात बाहेरचं आणि दिसणारं जे कव्हर आहे ते आहे अन्नमय कोश, म्हणजे आपला देह अवयवांसहित जो दिसतो आहे, आतून पूर्णपणे अन्नानी भरलेला असतो तो. दुसरा आहे प्राणमय कोश. थोडीशी संकल्पना आधी बघितली होती आपण. प्राणमय कोश हा अन्नमय कोशापेक्षा आत्मतत्वाच्या जवळचा आहे. आपण एक कल्पना करू, एक सेंटर आहे, एक सेंटर आहे. त्या सेंटरमधनं एक छोटं सर्कल काढलं, त्याच सेंटरमधनं थोडं मोठं सर्कल काढलं, त्याच सेंटरमधनं थोडं अजून मोठं सर्कल काढलं. त्याला काय म्हणतात माहिती, एककेंद्री वर्तुळे. अशी 5 वर्तुळ आहेत. त्यातलं जे 5वं वर्तुळ आहे ना, सगळ्यात बाहेरचं, ते आत्मतत्व म्हणजे सेंटर, त्या आत्मतत्वापेक्षा सगळ्यात दूर येते. त्यामुळे ते स्थूल आहे. आत्मतत्वाची शक्ती त्याच्यापर्यंत कमी पोहोचते. त्यामुळे ते फक्त हालचाली व्यक्त करण्यासाठी ते आहे, बस. त्याच्यापेक्षा नक्कीच आतलं कोणतंही वर्तुळ आत्मतत्वाच्या जवळ आहे. त्यामुळे आत्मतत्वाचा जो गुण आहे सूक्ष्मत्वाचा, तो त्याच्यामध्ये येतो. मग
अन्नमय कोशाच्या आतलं जे भाग आहे ते आहे प्राणमय कोश. सगळेच मुद्दे आले. अन्नमय कोशाची उपासना काय आहे? रोज 10 मिनिटं तरी तुम्हाला स्थिर बसता आलं पाहिजे. ही उपासना आहे त्याची. खाण्यामध्ये अंतर पाहिजे, म्हणजे ठरलेली वेळ 8, 12, 4, 8. त्याच्या आधी एक घास तोंडात नाही टाकायचा, नंतर एक घास तोंडात नाही टाकायचा. ही उपासना आहे. म्हणजे उपासना ज्याला करायची आहे, आम्ही तर काहीच आम्ही पाळत नाही, पण एक ज्याला मेडिटेशन चांगल्या रीतीने करायचं आहे त्यांनी काही दिवस हा प्रयोग करून बघावा. गांधीजींचे जे सत्याचे प्रयोग आहेत, शारीरिक पातळीवर पण अनेक होते, मानसिक पातळीवर पण अनेक होते. उपासना आहेत. या कोशांच्या उपासना जसजशा आपण करू तसतसं आपण अधिकाधिक सूक्ष्म होऊ, एवढाच तो भाग आहे. बाकी किती मनुष्य खातो आणि किती खाऊ नये, किती खावं हे नाही आहे सांगितलेलं. प्रत्येकाने आपापल्या तब्येतीप्रमाणे, आपापल्या रोलप्रमाणे, घरात जसा रोल असेल तसं ठरवावं, तो भाग नाही आहे. पण सर्वसाधारणपणे अन्नमय कोशाच्या उपासना या आहेत. ठराविक वेळीच खावं, मनाला पाहिजे तेव्हा नाही, कंट्रोल हवा, किंवा ठराविक अंश पाण्याचा शरीरात गेला पाहिजे, म्हणजे ते शरीर टिकवण्यासाठी मदत होते. किंवा आत्ता जशी ही उपासना सांगितली, नुसतं डास बसला, मुंगी चावली तरी हालायचं नाही, असं 10 मिनिटं रोज बसता आलं पाहिजे. आणि ते कसं? जमिनीवरच बसा, मांडी घालूनच बसा, गुडघ्यावरच बसा, हे नाही सांगितलेलं. सुखासनात बसा, पण हालायचं नाही 10 मिनिटं. डोळे सुद्धा उघडायचे नाहीत. ही आहे देहाच्या पातळीवरची अन्नमय कोशाची उपासना. अन्नमय कोशाची उपासना. अजून काय उपासना आहेत अन्नमय कोशाला? खूप ज्या दिवसात आपल्याला खूप आळस येत असेल, नाही इतके वाजताच मी झोपीन, थोडंसं उठण्याचं हातात कमी जास्त असतं, पण कितीही झोप येऊ दे, इतके वाजताच मी झोपीन, या आहेत अन्नमय कोशाच्या उपासना. त्या शरीराला वेगवेगळ्या सवयी लावणं, कर्म रत होणं, कर्मामध्ये राहणं. दुसरी गोष्ट प्राणमय कोशाची आहे, तर त्याच्यामध्ये हा प्राणमय कोश जो आहे आपण बघितलं, तो पूर्णपणे अन्नमय कोशाचा आकार घेतो. उदाहरण काय आहे? वायू आहे ना, वायू सगळ्या कानाकोपऱ्यात जाऊन बसतो, म्हणजे त्या कोपऱ्याचा, त्या गोल वस्तूचा, त्या चौकोनी वस्तूचा, सगळ्याचा आकार घेतो तो वायू. पाणी सगळ्या भांड्यांचा आकार घेतं, कारण ते थोडंसं सूक्ष्म आहे बर्फापेक्षा. बर्फ आकार घेत नाही, बर्फाचा खडा कशाचा आकार नाही घेत, तो स्थूल आहे. पाणी भांड्याचा आकार घेतं. त्याप्रमाणे प्राणमय कोश हा त्या शरीराला पूर्णपणे व्यापून राहतो. प्राणमय कोश अन्नमय कोशाला पूर्णपणे व्यापून राहतो, भरून राहतो, पूर्ण गच्च भरून राहतो. आणि त्याची 5 कार्य वेगवेगळ्या अवयवांमध्ये वेगवेगळी ही आपल्याला माहिती झाली आहेत आता.
प्राणमय कोशाच्या उपासना काय आहेत? दीर्घ श्वास घेणं, वेगवेगळे प्राणायाम करणं, माहिती आहे तुम्हाला. आणि त्यांनी असं सांगितलंय, जर योगशास्त्रामध्ये जेवढे काही प्राणायाम आहेत ते तुम्हाला जमले नीट करायला, विदाऊट गायडन्स करायचेच नाही आहेत. आणि ते सगळे करा असंही म्हणणं नाही आहे, पण सर्वसाधारणपणे नित्यनियमाने जर केलं आणि तुमचा कल पूर्णपणे देह चांगला टिकवण्याकडे असेल तर मात्र योग्य रीतीने प्राणायाम केल्यास 200 वर्ष मनुष्य जगायला पाहिजे आणि तो जगतो, असं उपनिषदकारांचं म्हणणं आहे. प्राणमय कोशाच्या पुढे म्हणजे आत्मतत्वाच्या जवळ जवळजवळ जातो आहोत आपण. तिसरं सर्कल आहे, तिसरा कोश आहे मनोमय कोश. मनोमय कोश मनोमय कोश विचारांना प्राधान्य आहे तिथे. आणि हा मनोमय कोश हा प्राणमय कोशाहून सूक्ष्म आहे. सर्वसाधारणपणे श्वासाचा मार्ग कोणता आहे हे आपण सांगू शकतो, डॉक्टर सांगू शकतात. श्वसन नलिका हा श्वासाचा मार्ग आहे. नाकातून श्वास जातो फुफ्फुसापर्यंत. परंतु मन कुठे आहे? मग मनात विचार येतात म्हणजे हृदयात विचार येतात का? ते नाही ना कोणी सांगू शकलेलं. अशी ही ब्रह्मदेवाची रचना आहे, अफाट रचना आहे. त्या आपल्या बुद्धीच्या पलीकडचं काम आहे. हा मनोमय कोश अतिसूक्ष्म आहे प्राणमय कोशापेक्षा. आणि हा मनोमय कोश प्राणकोशाला पूर्णपणे भरून व्यापलेला असतो. उदाहरणार्थ, जेव्हा आपल्याला काही भीती वाटते तेव्हा हार्टबीट्स वाढतात. जेव्हा काहीतरी टेन्शन येतं, दोन्ही प्रकार होतात. कमी होतात, स्लो होतात हार्टबीट्स, काहीही होतं. मनोमय कोश त्याच्या विचारांनुसार आपला श्वास चालतो. आणि म्हणून मनातले विचार स्थिर आणि मनातले विचार हे भगवत विचार असायला पाहिजेत. नेहमी पॉझिटिव्ह विचार असायला पाहिजे. दुसऱ्याबद्दल चांगले विचार करणारे विचार आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. आपले विचार हे जे आहेत, बघा तुम्ही, एखाद्या भांड्यामध्ये सारखीच हळद ठेवली आपण तर ते पिवळं होऊन जातं ना भांडं. भांडं खराब होतं. काही काही वेळेस तो पिवळेपणा निघणारही नाही, सारखीच हळद ठेवत राहिले तुम्ही त्याच्यात. तर त्याच्याप्रमाणे जर कोणाबद्दल वेगळा विचार केला, वाईट विचार केला,
तर माझं जे मन आहे त्याला तीच सवय लागते, आणि मनाला सवय ना फार पटकन लागते. त्याचं कारण मनाकडे हे नाही आहे, मनाकडे विवेक नाही आहे. आपल्या मनाला विवेक नाही, नुसतेच विचार करण्याची त्याची पद्धत आहे. त्यामुळे त्याला समजत नाही. एकदा कोणाबद्दल तरी वाईट विचार केला, योगायोग असा झाला की मी जिंकलो, तर मला खूप बरं वाटतं, सतत खूप खुश वाटतं की मी असा वाईट विचार करून मी यशस्वी झालो. मनाला ती सवय लागते आणि सतत तो वाईटच विचार करतो. वाईट विचारांचा जो पिवळेपणा आहे तो मनाचा जात नाही, आणि तो अतिशय हार्मफुल आहे. अशा मनाने साधना कधीही सक्सेसफुल होत नाही. मग निगेटिव्ह विचार किती प्रकारचे आहेत हे सुद्धा शास्त्र सांगतं. लाखो प्रकारचे निगेटिव्ह विचार आहेत. एखादी गोष्ट मला हवी आहे, पण मग ती दुसऱ्याला नको आणि मला हवी आहे, हा निगेटिव्हच विचार आहे. एखादी गोष्ट मला हवी आहे, पण दुसऱ्या इतकी नव्हे, दुसऱ्याहून जास्त हवी आहे, म्हणजे माझं जरा वजन वाढेल समाजात, हा एक निगेटिव्ह विचार आहे, असं ते शास्त्र आहे. निगेटिव्ह म्हणजे इतकंसं जरी किलमिश मनामध्ये आलं तरी तो झाला निगेटिव्ह विचार. एखादा मनुष्य आपला काही संबंधही नसतो, रस्त्यावरून चाललाय, केळाच्या सालीवरून घसरला, आपल्याला हसू येतं, हा झाला निगेटिव्ह विचार. माझ्यासाठी तो निगेटिव्ह विचार आहे. एखादा मनुष्य सालीवरून घसरतोय, अरे अरे असं म्हणतोय, पण मदत वगैरे काही नाही. कोण जातंय का त्याच्या मदतीला? मी जाऊ का? काय करू? नाही येत मनात विचार, हा निगेटिव्ह विचार झाला. मानवतेशी आपला काहीच संबंध नाही, हा निगेटिव्ह विचार आहे. अशी त्या मनाला सवय लागते. म्हणून मनोमय कोशाची उपासना आहे नेहमी पवित्र विचार. आणि पवित्र विचार करणं हे माणसाच्या हातात नाही, मग एकच हातात आहे की ईश्वराला समर्पित होणं, ईश्वराला समर्पित होण्याचा भाव मनात येणं, आणि ईश्वर निर्मित म्हणजे ईश्वराविषयीचेच ईश्वरीच विचार सतत मनात येणं. मग त्याविषयी तुम्ही काही करा, उपनिषदांचा अभ्यास करा, भजन म्हणा, मंत्र म्हणा, काही प्रवचन ऐका, प्रवचन करा, काहीही करा तुम्ही, पण ईश्वरी विचार मनामध्ये ठेवा. तो आहे मनोमय कोशाला एक्सरसाइज. मग आला सूक्ष्म असा विज्ञानमयी कोश. विज्ञानमयी कोश, विज्ञान. मनामध्ये ज्ञानाचे विचार पुष्कळ येतात. हो 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 असं नको करायला, आता मी तसंच करत जाईन, पुष्कळ येतात. पण विज्ञान, विशेष ज्ञान जे आहे ते बुद्धीचे. विशेष ज्ञान याला विवेक जोडलेला असतो. विवेक योग्य काय अयोग्य काय, आणि तिथे ते पटलेलंच असतं 100%. आणि त्याच्यामुळे बुद्धीने जो निर्णय घेतला आहे ना, त्याच्यामुळे कार्य यशस्वी होतं पूर्णपणे. हा जो विज्ञानमयी कोश आहे हा पूर्णपणे मनोमय कोशामध्ये पुरून भरून असतो. तो मनोमय कोशाला
पूर्णपणे आवरण असतं त्याचं. तो आहे विज्ञानमयी कोश. आता आपण का बुद्धीच्या साहाय्याने निर्णय घ्यायचे हे बघा. अन्नमयी कोश, प्राणमयी कोश सगळ्याच प्राण्यांना आहे. सगळ्याच प्राण्यांना आहे. श्वास घेतात, जगतात आणि त्यांना देह आहे. तिसरा कोश मनोमय थोड्याफार प्रमाणात आहे. आपलं आपलं संरक्षण करण्यापुरता विचार त्यांच्या मनात येतो. जास्त डेव्हलप नाही आहे तो कोश. माणसाचे कोश विशेष करून डेव्हलप आहेत. त्यामुळे अन्नमयी कोश, प्राणमयी कोशावर तुम्हाला विशेष काम करायचं नाही आहे. थोडीफार त्यांची काळजी घेतली तरी चालेल. सगळ्याच प्राण्यांप्रमाणे ते माणसाला आहेत. परंतु मनोमय कोशाचं काम भरपूर करायचं आहे. पॉझिटिव्हनेस, ईश्वरी तत्व समजावून घ्यायचं. खूप पवित्र, निर्मळ, शुद्ध मन ठेवायचं. विज्ञानमयी कोशावर कार्य भरपूर करायचं आहे आपल्याला. मनाला येईल ते वागायचं नाही. तर दिवसातून निदान 10 वेळा तरी स्वतःला विचारायचं, मनाने हा निर्णय घेतलाय की बुद्धीने घेतलाय, योग्य आहे का अयोग्य आहे. हे बुद्धीच्या साहाय्याने ठरवलं जातं. हा विज्ञानमयी कोश हा आत्मतत्वाच्या बराच जवळ आलेला आहे. बराच. अजून एक कोश पार केला की आपण आत्मतत्वापर्यंत पोहोचलो. त्यामुळे बुद्धीने जर आपण आयुष्यात जास्तीत जास्त वागलो तर या आत्मतत्वाच्या आपण जास्तीत जास्त जवळ असतो. आणि आनंदमयी कोश, आनंदमयी कोश आणि आत्मतत्व याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याचा खूप संबंध आहे. आनंदमयी हा कोश आहे आणि आत्मतत्व हा कोश नाही आहे. आनंदमयी कोश, आनंदमयी कोश हा अतिसूक्ष्म कोश आहे आणि तो संपूर्णपणे विज्ञानमयी कोशाला व्यापलेला आहे. तुम्ही केवळ बुद्धीची 2 तास कामं करून बघा. वाचन केलं, मनन केलं, लिखाण केलं किंवा काहीतरी सोडवलं, कोडी सोडवली, बुद्धीला ताण दिला, काहीही केलं तर खूप आनंद होतो आपल्याला. एवढा आनंद कधीच होत नाही. त्यामुळे आपण बुद्धीची कामं कमी करतो. पण हा विज्ञानमयी कोश, याला आनंदमयी कोश व्यापलेला आहे, तोच त्याच्यावर परिणाम होतो. म्हणून बौद्धिक कामं केली की आपल्याला आनंद जास्त होतो. आनंदमयी कोश हा 2 प्रकारची कामं करतो. आपण पूर्वी पाहिल्याप्रमाणे जीवनज्योत या पुस्तकामध्ये
आनंदमयी कोश हा चित्ताचं कार्य दर्शवतो. चित्ताचं काम दर्शवतो तो. म्हणजे आपल्या ज्या वासना असतात त्या वासना आपण पूर्ण करत असताना जो आपल्याला आनंद होतो, अत्यंत खालच्या थराचा आनंद येतो, तिथे पूर्णपणे अज्ञान असतं. कोणतेही कोश डेव्हलप न करता आपण जे संपूर्ण जीवनभर राहतो, त्यावेळी हा आनंदमयी कोश वासनांच्या तृप्तीसाठी वापरला जाऊन तो कोश अधिकाधिक भक्कम होतो आणि तो कधीही आत्मतत्वाकडे नेत नाही आपल्याला. पण या कोशांवर कार्यरत राहून बाहेरच्या कोशापासून आतल्या कोशापर्यंत आपण उपासना करत करत गेलो तर त्या आनंदमयी कोशाचं वासनारहित रूपांतर होऊन केवळ काहीही कारण नसताना जो आपल्याला आनंद होतो तो आनंद या आनंदमयी कोशामध्ये असतो. कन्फ्युजन काही होत असेल तर नंतर तुम्ही विचारू शकता मला. कारण काहीही नाही आहे, नाही तर मला काहीतरी नवीन वस्तू तरी लागते, कुठेतरी बाहेर तरी फिरायला लागतं तर मला आनंद होतो. पण इथे कारण काहीही नाही. सगळे कोश डेव्हलप करत करत आतपर्यंत आलो, बुद्धीची कामं केली आणि आपण ईश्वरी विचारांवर काम केलं, मेडिटेशन चालू ठेवलं तर काही दिवसांनी असं होतं, कोणत्याही कारणाव्यतिरिक्त आपण अतिशय खुश असतो. तो आहे हा आनंदमयी कोश. परंतु ह्याच्यामध्ये आनंद आहे, सगळ्यापासून आपण अलिप्त आहोत, परंतु आपल्याला आत्मतत्वाचं अनुभव अजून येत नाही, फक्त आनंदच होतोय. आत्मतत्वाचा अनुभव अजून खूप वेगळा आहे. त्याच्यासाठी आनंदमयी कोशातून सुद्धा बाहेर पडलं पाहिजे आपल्याला. मी तेच म्हटलं की आनंदमयी कोश आणि आत्मतत्व ह्याच्यात कन्फ्युजन होतं लोकांचं. आनंदमयी कोश म्हणजे आत्मतत्व नाही, तो कोश आहे. त्या कोशामध्ये अजून आपण अडकलेले आहोत, अजून बाहेर यायचं आहे आपल्याला आणि पूर्ण पाचही कोशांमधून मुक्त म्हणजे आत्मतत्वाची प्राप्ती. अशा या उपासना, कोशांच्या उपासना त्यांनी सांगितल्यात. मला जर आज वाटलं की आत्मतत्व प्राप्त करावं, आता मी तासनतास मेडिटेशनच करणार आहे, मान पाठ एक झाली, पण नाही मी आता व्रत घेतलंय, ते स्वीकारणारच, असं नाही आत्मतत्व मिळणार. सगळे कोश हे अत्यंत उत्तम रीतीने डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि ही जी एक लिंक आहे, हे आहे विशिष्ट उपासना लिंक आहे ही. आणि त्याच्यासाठी व्रतस्थ राहावं लागतं, व्रतस्थ राहावं लागतं. असे याच्यामध्ये एकदम 3-4 अनुवाक
ज्या वेळी यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह आनंदम ब्रह्मणो विद्वान न विभेति कदाचनैति. ज्यावेळी सगळे आपले मन, बुद्धी, इंद्रिय, वाणी कोणीही तिथे पोहोचत नाही. आनंद हा प्रकार सुद्धा तिथे नाहीये आत्ता. काहीच नाही. ते सगळे परत फिरतात. त्याला म्हणायचं ब्रह्म. आणि बुद्धीची महत्वाची कार्य काय आहेत? श्रद्धा, सत्यम. आणि हे आत्मतत्वाच्या अतिशय जवळ जातं. अशा रीतीने इथे आपण कोशांबद्दल जाणलं. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.